कैसा हराया असं म्हणत एक तरुण मुलगी जितेंद्र आव्हाड यांना आव्हान देत होती. कुठून? तर स्टेजवरून, तेही विजयी सभेमधून. तिच्या प्रत्येक वाक्याला, प्रत्येक शब्दाला टाळ्या पडत होत्या. अशातच ही मुलगी म्हणाली, सगळ्या मुंबऱ्याला हिरवं करून टाकू. तेव्हाही टाळ्या वाजल्या. ही मुलगी म्हणजे सहर शेख, मुंबऱ्यामधल्या प्रभाग क्रमांक 30 मधून निवडून आलेल्या नगरसेविका. मुंबऱ्यात एमआयएमचं वारं तयार करणाऱ्या, जितेंद्र आव्हाडांना स्टेजवरून आव्हान देणाऱ्या नगरसेविका शेख आव्हाडांना आव्हान देत होत्या. पूर्ण मुंबऱ्यात एमआयएमचा हिरवा रंग पसरवून टाकू असं म्हणत होत्या. याचं कारण होतं त्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या बालेकिल्ल्यात मिळवलेला विजय. आव्हाडांना याआधी सुद्धा अनेक मुस्लिम नेत्यांनी मुंबऱ्यात आव्हान दिलं, पण आव्हाड कुणाला बदले नाहीत. यावेळी मात्र मुंबऱ्यात एमआयएमची ताकद वाढली, कारण अर्थातच मुस्लिम मतं ठरली. सहर शेख यांनी आव्हाडांना हादरा कसा दिला, राष्ट्रवादीच्या स्ट्रॉंगहोल्डमध्ये एमआयएमचं पॅनल कसं बसवलं आणि आव्हाडांसाठी विधानसभेची वाट कशी अवघड केली, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सहर शेख आणि युनुस शेख. ठाणे महानगरपालिका निवडणुकीत या बाप लेकीची प्रचंड चर्चा झाली. युनुस शेख हे मुंबऱ्यामधले स्थानिक नेते. केबल व्यवसायामुळे त्यांचा लोकांमध्ये मोठा कनेक्ट. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलं वजन, कारण जितेंद्र आव्हाड यांच्याशी असलेली घनिष्ठ दोस्ती. मागची 23 वर्ष आव्हाड आणि युनुस शेख हे मित्र, पण यंदाच्या निवडणुकीत ही दोस्ती तुटली. युनुस शेख यांना आपल्या मुलीसाठी तिकीट हवं होतं, पण हे तिकीट मिळालं नाही आणि आव्हाडांमुळे आपल्या मुलीचं तिकीट नाकारलं गेलं, असा आरोप करत युनुस शेख यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला. सुरुवातीच्या भाषणामधूनच त्यांनी आव्हाडांना टार्गेट केलं. झुटा जितेंदर, तुतारीची मुतारी अशी भाषा वापरली. आव्हाडांनी विकास कामाच्या नावाखाली गंडवलं, मुस्लिमांना गृहीत धरलं असं म्हणत आव्हाडांवर आरोप केले. त्यांच्या भाषणाची चर्चा झाली आणि त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिलेल्या आव्हानाची सुद्धा. जसं युनुस शेख यांच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला, तसाच व्हिडिओ व्हायरल झाला सहर शेख यांच्या भाषणाचा. निवडणूक जिंकल्यानंतरच्या भाषणात शेख म्हणाल्या, आने वाले 5 साल बाद जब भी इलेक्शन होंगे, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है. पूरे के पूरे मुंबरा को ग्रीन कलर से ऐसा रंगना है कि उनको यहाँ से पछाड़ना है. त्यांच्या या भाषणाची जोरदार चर्चा झाली. याच भाषणातून त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर बोचरी टीका केली. आता सहर शेख यांनी ही घोषणा करण्याचं कारण म्हणजे यंदाच्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत एमआयएमला मिळालेलं यश. मुंब्रा भागातून एमआयएमचे 6 नगरसेवक निवडून आले. त्यातही आव्हाडांची मेन ताकद ज्या किस्मतनगर भागात आहे, तिथून एमआयएमने सगळं पॅनल निवडून आणलं. मागच्या वेळी एमआयएमचे 2 उमेदवार निवडून आले होते. मुंबऱ्यात इतर ठिकाणी सगळीकडेच राष्ट्रवादीचं घड्याळ दिसत होतं, पण यावेळी घड्याळाची जागा पतंगाने घेतली. एमआयएमची इथली सगळी ताकद एका नावाभोवती केंद्रित झाली. ते नाव म्हणजे सहर शेख. स्थानिक पत्रकार सांगतात, जितेंद्र आव्हाड फक्त धर्माच्या आधारावर होणाऱ्या मतदानावर जिंकत नाहीत. त्यांचं जिंकण्याचं मेन कारण कामांचा सपाटा हेच आहे. याच कामाच्या जोरावर ते स्वतः विधानसभेला निवडून येतात आणि महानगरपालिकेत सुद्धा आपलं पॉकेट कायम ठेवतात. आता एका प्रभागात सगळं पॅनल एमआयएमचं लागलं असलं तरी आव्हाडांनी तुतारीवर 12 नगरसेवक निवडून आणले आहेतच. पण विषय एका इलेक्शन पुरता मर्यादित नाहीये. विषय नरेटिव्हचा आहे आणि सगळ्या मुंबऱ्यावर एक हाती होल्ड असण्याचा सुद्धा. यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत युनुस शेख आणि सहर शेख यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात एक लाईन चालवली. ती म्हणजे आव्हाड मुस्लिमांना गृहीत धरतात. याचा उल्लेख त्यांनी वारंवार केला आणि मुस्लिमांच्या समस्या सोडवायला मुस्लिम नेताच हवा असं नरेटिव्ह उभं केलं. त्यानंतर त्यांनी आव्हाडांच्या विरोधात विकास कामांचा मुद्दा सुद्धा चालवला. आव्हाडांनी आजवर आश्वासनं दिली, विकास कामं फक्त दाखवण्यापुरतीच केली, मूळ प्रश्न अजूनही तसेच आहेत असं म्हणत प्रचाराचा सगळा फोकस हा जितेंद्र आव्हाड यांना विरोध याच लाईनवर ठेवला. त्यात सहर शेख या सोशल मीडियावर सुद्धा चांगल्याच ॲक्टिव्ह आहेत. त्यांनी रील्स, व्हिडिओ यातून सुद्धा वातावरण तयार केलं. आपला प्रचार एका बाजूला आव्हाडांच्या विरोधात आणि दुसऱ्या बाजूला असदुद्दीन ओवैसी यांच्या प्रभावात कसा फिरत राहील याची काळजी त्यांनी घेतली. त्यात ओवैसी यांनी यावेळी महाराष्ट्रात विशेष लक्ष दिलं होतं. त्यांची गोवंडीमध्ये सभा झाली आणि त्यातून तयार झालेल्या वातावरणाचा फायदा मुंबऱ्यामध्येही झाला. पण जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मुस्लिम नेत्यांनी उभं राहणं, मुंबऱ्यामध्ये मुस्लिम नेताच हवा असं म्हणत आव्हाडांच्या नेतृत्वाला आव्हान देणं हे पहिल्यांदा घडलंय का? तर नाही. याआधी अगदी समाजवादी पार्टीने सुद्धा आव्हाडांच्या विरोधात ताकद लावली होती, पण तरीही आव्हाडांची मुंबऱ्यामधली सत्ता कायम राहिली होती. मग आत्ताच नेमकं काय घडलं? तर डाव फसला मतविभाजनामुळे. ज्या प्रभाग क्रमांक 30 मध्ये एमआयएमचं पॅनल निवडून आलं, तिथली मुख्य लढत ही तिरंगी होती. तिथं शरद पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध एमआयएम हा मुख्य सामना होता. त्यामुळे स्वाभाविकच मतविभाजन झालं. त्यात इथं अजित पवारांच्या राष्ट्रवादीने प्रचंड जोर लावलेला. त्यामुळे दुहेरी आव्हानात तुतारी मागे पडली आणि यावेळी मुंबऱ्यामधून पतंग निवडून आला.
प्रभाग क्रमांक 30 मध्ये जर दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची बेरीज केली तर ती MIMच्या उमेदवारांपेक्षा जास्त आहे। साहजिकच वन ऑन वन फाईट मध्ये जे जमायचं नाही ते यावेळी जमलं आणि आव्हाडांचा मुंबऱ्यात पराभव झाला। पण सहर शेख आणि पर्यायाने MIMच्या विजयाचा लॉंग टर्म परिणाम होईल असं म्हणायचं कारण म्हणजे यावेळी पहिल्यांदा आव्हाडांना मुस्लिम पक्षाने हरवलं। मुस्लिम मतांचं विभाजन होत असताना आव्हाड यांच्याकडे एक गठ्ठा मतदान जायचं, पण आता मतांना 3 फाटे फुटलेत आणि यातलं मुस्लिम मतदान एक गठ्ठा MIM कडे जाताना दिसतंय। त्यामुळे मुंबऱ्यात हा ट्रेंड आगामी निवडणुकांमध्येही कायम राहू शकतो। त्यामुळे सहर शेख यांनी येणाऱ्या इलेक्शनमध्ये सगळा मुंब्रा हिरवा करायचा आहे अशी घोषणा दिली। याआधी मुंबऱ्यामध्ये आव्हाडांना मुस्लिम उमेदवारांनीच आव्हान दिलं होतं, पण ताकद लावली ती MIMनेच। 2014 मध्ये आव्हाडांच्या विरोधात MIMचे अशरफ मुलानी होते, त्यांनी 16,000 मतं घेतली। 2019 मध्ये मुंब्रा कळवामधून MIMच्या उमेदवारांनी माघार घेतली तेव्हा जितेंद्र आव्हाड यांना दिलासा मिळाल्याच्या बातम्या आल्या होत्या। तर 2024च्या विधानसभा निवडणुकीत MIMने चौथ्या क्रमांकाची 13,000 मतं मिळवली होती। जितेंद्र आव्हाड यांचं 96,000 मतांचं लीड बघता त्यांचा विजय सोपा वाटत असला तर यंदा मुंबऱ्यामधले मुस्लिम सुद्धा आव्हाडांच्या विरोधात मतदान करतात हे दिसून आलं आणि आव्हाडांच्या बालेकिल्ल्याला हादरा बसला। त्या जितेंद्र आव्हाड यांची जमेची बाजू म्हणजे विधानसभा निवडणुकीत त्यांना फक्त मुंबऱ्यामधूनच नाही तर कळवा भागातून सुद्धा लीड मिळतं, पण महानगरपालिका निवडणुकीत कळव्यात शिंदेंच्या शिवसेनेनं आपली ताकद वाढवल्याचं दिसून आलं। कळवा, पारसिकनगर आणि खारेगाव या भागातल्या 4 प्रभागांमधल्या एकूण 16 जागांपैकी फक्त 2च जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाल्या। एक जागा पक्षाने पुरस्कृत केलेल्या अपक्ष उमेदवाराला मिळाली, पण जो पक्षाचा भक्कम गड होता तो मात्र ढासळला। त्यात शिंदेंच्या शिवसेनेकडून जे उमेदवार निवडून आले त्यातले बरेच उमेदवार निवडणुकीआधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधून शिंदेंच्या शिवसेनेत गेले होते। साहजिकच मुंबऱ्यामध्ये MIM आणि कळव्यामध्ये शिंदेंची शिवसेना अशी दुहेरी अडचण जितेंद्र आव्हाड यांची झाली। मागच्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत एकत्रित राष्ट्रवादीचे 34 नगरसेवक निवडून आले होते। यंदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 12 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 9 असे 21 नगरसेवक निवडून आलेत। पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीला आणि विशेषतः जितेंद्र आव्हाड यांना थेट आव्हान उभं राहिलं आहे ते MIMचं आणि MIMला स्थानिक चेहरा मिळाला आहे सहर शेख यांच्या रूपानं। तुम्हाला काय वाटतं? आगामी निवडणुकांमध्ये MIM एका प्रभागापुरतीच मर्यादित राहील की जितेंद्र आव्हाड यांना खरंच धक्का बसू शकतो? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।